परभणीतील बालक आश्रमात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला बालक आश्रमातून हाकलून देण्याची घटना ताजी असतानाच परभणीच्या सोनपेठ तालुक्यात देखील शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनीच घरी तक्रार केल्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन हा प्रकार उघडकीला आणलाय। मुख्याध्यापक बालाजी मुंडेच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्यांना आत्महत्येची धमकी देऊन प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी त्याच्या धमक्यांना भीक न घालता सोनपेठ पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुली शिकल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करत असताना अशा किळसवाण्या प्रकारामुळे मुलींचा शिक्षणातला टक्का घसरू लागलाय। त्यामुळे या शिक्षकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी इथले ग्रामस्थ करू लागलेत। मारून ह्याच्या तोंडाला डांबर लावायला पाहिजे होतं, मात्र आमचं गाव चांगले ताबडतोब आम्ही गेलो तालुक्याला, तिथे पोलीस स्टेशनला बातमी कळली आणि एका बाजूनं सरकार म्हणते की ग्रामीण भागातल्या मुलीला शिकवा, असं करा तसं करा, आणि दुसऱ्या बाजूनं हे अशी चाप नाही, शासनाचा सुद्धा चाप नाही ह्या गोष्टीवर। दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन सर आल्यावर चौकशी केली, त्यावेळेस सरला विचारलं तर त्यांनी डायरेक्ट कबूल केलं असं समजा, पुन्हा मला मान्य तुम्ही काय सजा द्याल ती भोगाय तयार आहे। मला ती सांगायची की मम्मी सर असं तोंडाला हात फिरवतात आणि पुन्हा शिकवत नाहीत, काय नाही, आणि म्हणतात की या इकडं तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, हे व्हायचंय, तुम्ही अभ्यास करा चांगला। मग सरला मांडीवर घेऊनच का अभ्यास शिकवत होते, ते वर्गात का जात नव्हते। ह्या मुली सगळ्या छोट्या छोट्या असल्यामुळे घरी आईला सांगावं, वडिलाला सांगतात, नंतर शिक्षकाशी असा प्रकार वाढण्यामुळे त्या घाबरत होत्या आणि काहीच सांगत नव्हत्या घरी। मग अचानक एक छोट्या मुलीनं सांगितलं, मग तिच्यावरून सगळ्याच्या आईला सांगत सगळ्यांनी विचारलं आपल्या आपल्या मुलीला, आणि हे सगळं उघडकीस असलं। अशा ह्याला काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे। गावातील ज्या पीडित मुलींचे व पीडित मुलींच्या आईचे जबाब घेणे चालू आहे सध्या, आणि आरोपीला कालच तात्काळ अटक केलेली आहे। तात्काळ अटक करून त्याला आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता सेशन कोर्ट गंगाखेड यांनी मान्य न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी रवानगी केलेली आहे। आणि या घटनेबाबत अधिक बोलण्यासाठी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आहेत। विजयाजी, अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी ही घटना सोनपेठमधून उघडकीला आलेली आहे। शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी अशी ही घटना आहे। महिला आयोग आता यावर काय कारवाई करणार आहे, कसं बघता तुम्ही या प्रकरणाकडे? अत्यंत चीड आणणारी अशी ही घटना आहे आणि असंही वाटते की जर कुंपणच जर शेत खायला लागलं कसं व्हायचं। ज्या शिक्षकांच्या भरोशावर गुरुजी म्हणून आपण त्यांना बघतो, गुरु म्हणून बघतो, त्यांनी जर या पद्धतीनं मुलींवर जर अत्याचार केले तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि कोणालाच ते सहन करण्याच्या पलीकडची अशी ही गोष्ट आहे। त्यामुळे या संपूर्ण विषयामध्ये जे महिला आयोग संपूर्णपणे लक्ष घालेल आणि आरोपींना कठोर शासन व्हावं याकरता सुद्धा प्रयत्न करेन। पण मला असं वाटतं की फक्त एवढं करूनच आता चालणार नाहीये। तर आता एकंदरीतच यवतमाळचा प्रकार असेल किंवा आता हा सोनपेठमधला प्रकार समोर आला असेल, हे प्रकार बघता शाळांच्या मध्ये आता हे प्रकार खूप जास्त वाढलेले हे पण लक्षात येतं। त्यामुळे मला आता वाटतंय की मुलींची सुरक्षितता हा विषय आता शाळा व्यवस्थापनावर पण दिला पाहिजे आणि त्या सिक्युअर कशा राहावी याची जबाबदारी सुद्धा आता व्यवस्थापनावर टाकणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे पोलीस असेल, शासन असेल किंवा शाळा व्यवस्थापन असेल, यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आमच्या मुली सुरक्षित राहू शकतील याकरता प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे। या संपूर्ण विषयामध्ये आयोग आता या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आम्ही मुलींना सुरक्षितता कशी देऊ शकू यावर आम्ही पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून विचार करू आणि त्यानुसार पावलं उचलू। बिलकुल, धन्यवाद विजया रहाटकरची। झी 24 तासला तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी आता शाळेच्या व्यवस्थापनावर टाकण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं मत या घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेलं आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या परभणीचे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, आजच्या दिवसात काय काय घडामोडी घडलेल्या आहेत? पोलिसांमध्ये तक्रार तर दाखल करण्यात आली, त्यानंतर या प्रकरणामध्ये काय काय हालचाली झाल्या? एकूणच ज्या देशामध्ये गुरुला ब्रह्म, विष्णू आणि महेश्वरा म्हणून पूजलं जातं
त्या देशातली शिक्षक व्यसनाधीनतेकडे जास्तीत जास्त वळू लागली आणि त्यातून अशा प्रकारची त्या ज्या सगळ्या आहेत ते घटना होत आहेत। आणि हा शिक्षक जो आहे हा मुख्याध्यापक आहे स्वतः आणि गांजा, जुगार आणि दारू सारखी व्यसनाला जडलेली आहे त्या शिक्षकाकडे, त्यातूनच हा सगळा प्रकार घडल्याचं गावकरी बोलतात। तर काल त्यांना तात्काळ पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य समजून घेऊन त्यांना अटक केली आणि त्यानंतर आज शिवसेनेच्या वतीनं स्थानिक शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी तहसीलदार आणि पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिले। गावकऱ्यांनी सुद्धा आणि परिसरातल्या गावकऱ्यांनी सुद्धा निवेदनं दिली आणि या शिक्षकाला जास्तीत जास्त मोठी शिक्षा व्हावी अशा स्वरूपाची मागणी केली आहे। खरोखरच या घटनेमुळं संपूर्ण परभणी जिल्हा हादरून गेलाय। अमोल। बिलकुल, धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।